आता बघा, त्या साधूने सांगितलं की आय कॅनॉट टेल द ट्रूथ. मी ते सत्य सांगू शकत नाही. आय कॅनॉट एक्सप्लेन द रिझन बिफोर यू. मग राजा काय म्हणाल? द किंग सेड, आय डिमांडेड अन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसिपल दॅट इज फॉलो. नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. से यू सी इट हॅज बीन से इट हॅज बीन प्रेडिक्टेड. टू प्रेडिक्ट म्हणजे भविष्य सांगणे, बाकी सांगणे. बाय द ग्रेट एका मोठ्या तज्ज्ञाने भविष्य वर्तविलं आहे. ओ नो 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 नो, आय शुडंट से दिस. पण ते बाकीत मी सांगू शकत नाही. किंग अनॉइड, राजाला राग येतो. स्पीक आउट ॲट वन्स ऑर यू विल बी युअर डिसिपल विल बी हँग. जर सांगितलं नाही तर तुझ्या शिष्याला लगेच फाशी दिली जाईल. आता प्रश्न विचारलेला आपल्याला, एच नो टाईम. इज द किंग विलिंग टू हँग द सेज? राजा हा त्या साधूला फाशी देण्यास तयार होता का? नाव वी आर गोइंग टू फाइंड. से द द ग्रेट प्रॉन्स हॅव फोर टोल्ड दॅट. त्याने असे भविष्य सांगितले आहे. भविष्यकाराने काय? वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे. ज्याला कोणाला या दिवशी, इन दिस किंगडम, या राज्यात या दिवशी जर ज्या व्यक्तीला फाशी दिली जाईल, शॅल शॅल काय, व्हॉट इज माय मीन? शॅल 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 बिकम द नेक्स्ट किंग. तर पुढच्या जन्मात या राजाचा म्हणजे साम्राज्याचा राजा ती व्यक्ती होईल. अँड कॉन्कर मेनी मोर नेशन. आणि बरेच साम्राज्य तो जिंकेल, असं बहुतेक एका भविष्यकारानं सांगितलेलं आहे. टू कॉन्कर म्हणजे जिंकणे, टू विन. बघा इथे शब्द आलेला आहे. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग. आणि मला पुढचा महान राजा व्हायचा आहे. युअर मॅजेस्टी, महाराज तुम्ही फार थोरात. अँड रिझन ओव्हर अ ग्रेट कंट्री. आणि टू रिन म्हणजे राज्य करणे, एका महत्वाच्या याच्यावर राज्य करता. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क. मोनार्क म्हणजे किंग, बादशाह, राजा. आणि मी इतिहासात माझं नाव होईल आणि एक मला इतिहासात माझी नोंद होईल, एक चांगला साम्राज्यकर्ता म्हणून. द फ्युचर जनरेशन विल रीड अबाउट मी. आणि पुढील पिढ्या येणाऱ्या माझ्या अभ्यास करतील. अँड माय किंगडम अँड माय ग्रेटनेस, माझ्या थोरवी, फॉर मिलियन्स टू कम. लाखो लोक, 1,000 years, मिलियन्स, 1,000 year, शेकडो वर्ष मला ओळखतील. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन रेस्क्युड असेच. आणि मला ही प्रसिद्धी मिळणार नाही, तो असं म्हणतोय. सो डू ग्रँट. टू ग्रँट मीन्स टू परमिट, मान्य करणे, कबूल करणे. मी धिस फेवर, माझी एवढी आवड मान्य करा, मान्य करा. ओ किंग, लेट मी डाय, मला मरू द्या. ॲट द ग्लोव्ज टुडे, आज मला फासावं जाऊ द्या. किंग, द नेक्स्ट किंग काय, दुसऱ्या जन्मात तुला राजा व्हायचं या साम्राज्याचा. अँड दिस किंगडम विल एक्सपांड. आणि या साम्राज्याचा तू विस्तार करणार. ग्लोरी म्हणजे वैभव, फॉर मिलियन्स टू कम. आणि तुला एवढं वैभव प्राप्त होणार. व्हाय नॉट वन, बट आय शुड बी एनटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. आणि मग मी याचा हक्कदार का होऊ शकत नाही? गार्ड्स, तो गार्डला म्हणाला. मग त्याच्याऐवजी, त्या सेज ऐवजी, इन्स्टेड ऑफ सेड, आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट किंग ऑफ दिस किंगडम, टेक मी टू द गॅलोज. आणि मग तो राजा म्हणाला, मला चला सुळावर घेऊन चला. अँड हँग मी ॲट वन्स, आणि एकदाची मला फाशी द्या. विदाऊट एनी डिले, विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट आस्किंग टू एनीवन. कोणाला विचारता, उशीर न करता मला फाशी द्या. हरी अप, जल्दी करो, घाई करा. डोंट वेस्ट टाईम, वेळ वाया घालू नका. बिकॉज टाईम इज मोर दॅन मनी, इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं. व्हॉट्स अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. आणि मग माझ्या दुसऱ्या म्हणजे पुढच्या जीवनामध्ये सुद्धा मी किती म्हणजे हे असेल, किती नशीबवान असेल. किंग वन्स अगेन, पुन्हा एकदा राजा. गुड बाय, सगळ्यांना निरोप देतो. गुड बाय द वर्ल्ड, या जगाला. सी यू अगेन, ऑल एक्झिस्ट. आणि पुन्हा भेटूया असं म्हणून सगळं पडदा त्या ठिकाणी डिसॅपियर होतो. वी हॅव कम्प्लिटेड द, नाऊ
we are going to we have completed the lesson. Now we are going to complete the exercise or workbook. Okay, work exercise. Okay, list all the names इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे बघा. लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. या भागामध्ये पहिल्यांदा जे कॅरेक्टर तुम्हाला दिसून येतं त्या सगळ्या कॅरेक्टरची यादी तयार करायची इथं. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. त्यांच्याबद्दल एक दोन वळी लिहायची आहे. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधान सत्य की असत्य सांगा. वाक्य लिहायचं आहे. द गोल्ड स्मिथ ब्लेम्ड द किंग फॉर द डिले इन हिज वर्क. माझ्या कामात उशीर झाला म्हणून त्याने राजाला ब्लेम केलं का. तुम्ही लिहायचं आहे बघा. ट्रू ऑर फॉल्स. वाक्य लिहून लिहायचं. द किंग थॉट दॅट द गोल्ड स्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क. नाही, त्यांनाही सांगितलं काय की नाही. हे फॉल्स तुम्हाला थोडक्यात सांगतो. द गोल्ड स्मिथ वॉज हँग. मग सोनारला फाशी दिलं का फाशी नसेल तर मग फॉल्स. द न्यूज डिड नॉट फीड द गोल्ड स्मिथ नेक. ट्रू. त्याच्या गळ्याला तो बसला का नाही. द न्यूज डिड नॉट. नेक्स्ट डिड नॉट. एका खाली एक सगळी वाक्य तुम्ही लिहायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे हू सेड. हू इज ब्लेमिंग टू हुम. हू डज. आता या ठिकाणी बघा थीप. मग हा तो चोर आहे. बिकॉज आता तुम्हाला माहिती आहे चोर कंप्लेंट करतो. मग तो चोर कोणाला दोष देतो. त्या घरमालकाला दोष देतो. मग घरमालक त्याचं कारण काय असतं. फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल ऑर द हाऊस. घर मजबूत बांधलं नाही म्हणून. मग तो ओनर ऑफ द हाऊस. घराचा मालक कोणाला देतोय. या ठिकाणी ओनर ऑफ द हाऊस त्या ब्रिक लेअरला देतो. मग इथे ब्रिक लेअर लिहायचं आहे. आणि इथं काय लिहायचं आहे. फॉर केअरलेसली बिल्ट द वीक वॉल. निष्काळजीपणाने त्या कमकुवत भिंती बांधल्या. मग पुढे मर्चंट आहे बघा. मग आता मर्चंट म्हणजे कोण तो तुम्ही शोधायचा आहे. व्हॉट म्हणजे मर्चंटची व्हॉट इज रोल ऑफ मर्चंट इन दिस स्टोरी यू हॅव टू फाइंड आउट. मर्चंट मीन्स द ओनर ऑफ द हाऊस. हा मर्चंट जो आहे हा या घराचा मालक आहे. लक्षात घ्या. मग आता ब्रिक लेअर कोणावर दोष देतो. तो मॉर्स्टर जो असतो ना ज्याने ते थोडक्यात ती गौंडी एक होती हे बनवलेली असते तोप त्याला दोष देतो का. फॉर युजिंग पुअर मॉर्स्टर. कारण ती एकदम अशी खराब हे वापरली म्हणून त्याला दोष देतो. तर असं एका पद्धतीखाली एक हे लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 6 फ्रॉम ग्रुप ट्रान्सलेट 1 पेज ऑफ द प्ले इन टू युअर मदर टंग. आणि कुठलाही एक पेज तुमच्या भाषेत म्हणजे इन युअर मदर टंग आपल्या मातृभाषेत दॅट इज इन मराठी त्याचं भाषांतर करायचं आहे. ॲक्टिव्हिटी गॅदर पेजेस ट्रान्सलेटेड बाय डिफरंट ग्रुप अँड द क्लास विल बी डिवायडेड इन टू 4 or 5 ग्रुप्स. स्क्रिप्ट ऑफ द एंटायर प्ले. आलं लक्षात. त्याच्यानंतर 7 डिवाइड द प्ले पार्ट फर्स्ट ॲज वेल ॲज पार्ट सेकंड इन टू सेक्शन. आणि तुम्हाला एक करायचं आहे आता पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. पहिल्यांदा पार्ट सेकंड वी आर बघा तुम्ही आता आपल्याला हे शक्य नाही परंतु ज्यावेळेस आपली शाळा भरेल त्यावेळेस आपण हे वन ॲक्ट प्ले वर्गामध्ये सादर करणार आहोत बाय गिव्हिंग ग्रुप वर्क. रोल विल बी गिवन टू एव्हरी वन. प्रत्येकाला रोल दिले जातील
मग या ठिकाणी यूजिंग प्रॉपर पंच्युएशन मार्क, कोण चांगल्यात चांगलं वाचतं हे सगळं त्याला सांगितलं जाणार, म्हणजे सगळं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. लुक द फॉलोइंग एंट्रीज इन द लँग्वेज स्टडी पेजेस गिवन ॲट दी एंड. फॉर एक्झाम्पल ट्रेस, प्रॉपर ट्रेस, इंटोनेशन, साऊंड, कॉन्सोनंट, व्हावल, हे सगळं हाऊ टू मेक युअर रीडिंग अँड रायटिंग इफेक्टिव्ह. त्याच्यानंतर नोट द वे द डायलॉग इन द प्ले इज प्रेझेंटेड. या ठिकाणी जे डायलॉग आहे, संवाद आहे, ते प्रेझेंट झालेले आहे, ते लिहायचे आहे. लुक अप द वर्ड कॉलन इन द लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमध्ये कॉलन हा शब्द काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पेजेस अँड कॉलन, सेमी कॉलम हे लँग्वेज स्टडीचे भाग आहे. आपण पंच्युएशन मार्क ज्यावेळेस प्रत्यक्षात वर्गात घेऊ किंवा इथे व्हिडिओद्वारे घेऊ त्यावेळेस मला आय विल एक्सप्लेन व्हॉट इज आय मीन कॉलन अँड नोट हाऊ इट इज यूज्ड इन द प्ले, आणि त्याचा कसा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग लिस्ट केअरफुली अँड राईट द व्हर्ब्स इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. आता या ठिकाणी बघा क्रियापदाचे प्रकार दिलेले आहे. या ठिकाणी दिलेले आहे बघा, ते कॅन यू फॉलोइंग among all given verbs you have to classify into 3 group. फॉर एक्झाम्पल मेन वर्ब म्हणजे काय, मूळ क्रियापद, गिव, गिविंग, V1 V2 V3 जेवढे असतील ING फॉर्म असेल तेवढे मेन वर्बमध्ये टाका. बघा गिव, फॉलोइंग, स्पेअर्ड काय असेल ते. ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय, हॅज, हॅव, हॅड, बीन, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, etc. ओके. नंतर काय असेल ते व्हॉट एव्हर इट मे बी. मॉडेल ऑक्झिलरी बघा, कॅन, विल, मस्ट, यांची काय करायची, विभतवारी करायची आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. तर अशा पद्धतीने अतिशय म्हणजे रंजक हा जो वन ॲक्ट प्ले आहे, अंधार नगरी आणि बेबंद राजा किंवा चौपट राजा, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सगळं होमवर्क सोडवा. बरेच विद्यार्थी अजूनही म्हणजे थोडेफार विद्यार्थी कामाला लागले, परंतु बरेच विद्यार्थी अजून घरी व्हिडिओ पाहत नाही, लक्ष देत नाही. कदाचित बरेचसे विद्यार्थी मोबाईल घेत असतील आणि गेमसुद्धा इतर गेम खेळत असतील असा माझा अंदाज आहे. पण मी तुमच्या पालकांना, माझ्याकडे नंबर आहे, मी कॉन्टॅक्ट करीन, कारण मला इथं सगळं दिसतंय की कोण किती व्ह्यू पडतात, काय करतात, कोण अभ्यास करतं नाही करतं, हे सगळं लक्षात येते. लक्षात घ्या. पालकांनी, तुम्हाला काहीच्या पालकांकडे मोबाईल नव्हते तर त्यांनी खर्च करून अँड्रॉइड मोबाईल घेतले, याची जाणीव ठेवा. ते गेम खेळण्यासाठी नाही घेतले, ते अभ्यासासाठी घेतलेले. हे सगळं लक्षात असू द्या. आणि तुम्हाला मी काही कागदपत्र मागं सांगितली होती बघा, 9वी अ विद्यार्थ्यांना ती कागदपत्र काही विद्यार्थी देत आहे, परंतु बरेच विद्यार्थ्यांचे अजून काही लक्षात नाही. पालकांना सांगा, ते सगळे जातीचे दाखले असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, सगळ्या गोष्टी असेल ते एकदा सांगा. म्हणजे सगळं मी ग्रुपवर टाकलेले आणि ते मला माझ्या व्हॉट्सअपवर वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. इट्स ओके.